एकाच घराण्यातील व्यक्ती चौथ्यांदा निवडणूक लढवते. त्यांनी कोकणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांसाठी नेमकं काय काम केलं याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे, असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं असून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी महायुती आणि त्यांच्या उमेदवारावर जोरदार टीका केली. असं आहे की आमच्या विरोधात जे उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार आहेत, या उमेदवारांच्या घराण्यामध्ये ही कोकणातली स्थानिक स्वराज्य संस्थेची चौथी निवडणूक आहे. चौथी. आणि या निमित्तानं मी कोकणवासियांना आव्हान करतो की ज्या एकाच घराण्यातले चौथ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या या उमेदवारानं किंवा त्यांच्या घराण्यानं या संपूर्ण कोकणाकरता केलं तरी काय, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थेतला निवडून जाणारा जो मतदार आहे तो त्यांचा मतदार आहे. त्या मतदारांकरता यांनी काय योगदान दिलं? त्यांच्या कधी प्रचारामध्ये आले का? त्यांना कुठली मदत केली का? त्यांच्या पाठीशी कधी उभे राहिले का? हे जसं झालं नाही तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये किंवा सरकारी पातळीवर जो आवाज उठवायला पाहिजे होता तो आवाज कधीही या मंडळीनं उठवलेला नाही. निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये त्या वेळच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि निवडणूक जिंकायची. आणि म्हणून कोकणवासियांना बाळ मानेंसारखा एक अभ्यासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता, तळमळीचा हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांनी केलेल्या मदतीची जाण आणि जाणीव असलेला उमेदवार हा महाविकास आघाडीनं दिलेला असल्यामुळं आम्हाला निवडून येण्यामध्ये कुठली अडचण वाटत नाही. बरं, पण एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक गणित महत्त्वाची ठरतात. म्हणजे आता सत्ताधारी आहे त्यांच्याकडे संख्याबळ जे आहे ते जास्त आहे, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. असं असताना तुम्हाला कितपत यशाची खात्री वाटते की तिकडचे काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्याला वोटिंग करतील किंवा त्यांच्या संदर्भात काही त्यांचं काही नाराजी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे का? मुळामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत कोण कोण उमेदवारी अर्ज आणखीन भरतायत त्याच्यावर सगळी पुढची गणितं मांडली जातील. कारण महायुतीमध्ये मतदान जास्त आहे की कमी आहे यापेक्षा वाद जास्त आहेत. इच्छुक बरेच जण होते आणि एकमेकाचे राजकीय वैरी किंवा राजकीय विरोधक एवढ्या पुरेसं ते वैर नाही, तर हे पर्सनल लेवलला गेलेले वैरी एकमेकाची उद्या मदत कितपत करू शकतात याच्यावर उद्याचा रिझल्ट अवलंबून आहे. साहेब, शेकापचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज भरणार आलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये आणखी तुमचा घटक पक्ष असलेला शेकाप या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतो आहे. ही चांगली गोष्ट आहे ना. शेवटी उमेदवारी अर्ज आज संध्याकाळपर्यंत कोण किती भरेल यापेक्षा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ज्या काही घडामोडी घडतील त्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. साहेब, अंबादास दानवे यांनी असं आज म्हटलं आहे की दोन्ही शिवसेना एकत्र यावी असं अनेकांना वाटतं. मला एकट्याला वाटून काय उपयोग, असं तुम्ही थेट अंबादास दानवे काय बोलले हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे त्यांनी जर असे बोलले असतील तुम्ही म्हणता म्हणून, तर त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल. या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे. ओके.